नमस्कार, माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं स्वागत। आज विषय अर्थातच क्रिकेटचा आहे आणि असणार आहे तो म्हणजे मेलबर्न टेस्टबद्दलचा। कारण आपण ही टेस्ट मॅच हरलो आहे। म्हणजे साधारण लंच ते टी टाईम आपल्याला वाटत होतं ही मॅच आपण आरामात आता वाचवतो आहे आणि ऑस्ट्रेलियनसुद्धा थोडे डेस्परेट झाले होते की आता विकेट पडत नाही आहे, कदाचित आपल्याला ड्रॉ मान्य करावा लागेल। आणि अशा वेळेला ऋषभ पंतने तो जो फटका खेळला आहे त्याला माफी नाही। कारण त्याने 2 तास जर का खेळला तो लंच आणि टीमध्ये तो आणि जयस्वाल इतके सुंदर खेळत होते, अचानक त्याला ती दुर्बुद्धी का आठवावी आणि ट्रॅव्हिस हेडसारख्या गोलंदाजाला विकेट देतो। म्हणजे जर का एखाद्या चांगल्या गोलंदाजाच्या चांगल्या चेंडूवर बाद झाला असं तरी आपण समजू शकतो, पण ही जी नैसर्गिक उर्मी असते ना गोलंदाजावर आक्रमण करायची आणि दाखवून द्यायचं मैदानातला दादा कोण, हे टेस्ट मॅचमध्ये चालत नाही। आणि ऋषभ पंत हे विसरला, एकदा नाही तर 2दा। पहिल्या डावात आपण बघितलं आहे सुनील गावस्करांचा जी चिडचिड झाली ती इतकी आतपासून होती, मनापासून होती की त्याच्यात काही असं मेलोड्रामॅटिक कॉमेंट्री नव्हती, ती खरंच ते एक चीड होती। कारण आपल्या विकेटचं मूल्य ऋषभ पंतने आता ओळखलं पाहिजे आणि हा माझा नॅचरल गेम आहे, मी असंच खेळणार, हे चालत नाही ना। मी तुम्हाला गेल्या टूरचं आठवत आहे, पुजारा अश्विन अंगावर अक्षरशः बॉल शेकत तिकडे उभे राहिले होते। तर तुझं काम काय होतं? आज उभं राहायचं होतं। आपण सामना जिंकायला करतो आहे का? नाही, अनिर्णित राखण्याकरता आपण लंच टू टी सेशन खेळलं, मग ही आक्रमकता कुठून आली परत? पण हेच मी जसं मी म्हणतो ना, एखाद्या व्यसनी माणसाला 4 दिवस तुम्ही बाहेर ठेवता व्यसनापासून, पण परत 5व्या दिवशी येरे माझ्या मागले होतं, तसंच थोडंफार ऋषभ पंत होतं आहे। सो ऋषभ पंतची विकेट हा टर्निंग पॉईंट होता आणि पराभवाचं मुख्य कारण होतं। कारण जेव्हा तुम्ही ड्रॉ करता खेळताना तेव्हा तुमची मानसिकता ही विजयाकरता नसते, त्यामुळे थोडीशी पराभूत मानसिकताच असते आणि त्यावेळेला एखाद दुसरे असे मुख्य बळी गेले तर मागे पत्त्याचा बंगला कोलमडल्यासारख्या विकेट्स कोलमडतात आणि एक्झॅक्टली तसंच झालं। त्यामुळे ऋषभ पंतला मी सर्वात जास्ती दोष देईन आज। जरी तो चांगला खेळत होता, एक सेशन त्याने पूर्ण खेळून काढलं, तरी त्यानेच आपल्या कोलॅप्सला कारणीभूत ठरला असं म्हणेन मी। त्यामुळे हे अर्थात हे एकच कारण नाही आहे, कारणं बरीच आहेत। तुम्ही पहिल्या डावात बघाल तर ऑस्ट्रेलियाने धावसंख्या केल्या, स्मिथने पुन्हा सेंचुरी मारली आणि का? कारण आपल्याकडे जशी आपली फलंदाजी तोकडी तशीच गोलंदाजीही तोकडी आहे। जसप्रीत बुमराह अतिशय टॉप फॉर्ममध्ये आहे, पण त्याला दुसरीकडून हवी तशी साथ मिळत नाही। कारण काय होतं आहे, सिराज पहिल्या डावात तुम्ही बघाल तर 5.3च्या ॲव्हरेजने त्याने रन्स दिल्या, विकेट नाही। म्हणजे बुमराह एकीकडून प्रेशर आणतो आहे, ते दुसरीकडून रन्स ऑस्ट्रेलियन्स काढत आहेत। बुमराह जोपर्यंत साथ मिळत नाही तोपर्यंत, आणि आपल्याला माहिती आहे सामना जिंकायला 20 विकेट्स घ्याव्या लागतात ना, त्यातल्या बुमराहनं तर 10 घेतल्या, पण दुसरीकडनं पण त्याला तेवढ्याच तोलामोलाची साथ आवश्यक आहे। मग सिराजला आता सांगायची वेळ आली की तू थोडंसं तुझं क्रिकेटिंग ब्रेन वापरून आता गोलंदाजी करत जा। तो भावनेच्या भरात खूप गोलंदाजी करतो आणि त्यात बऱ्याच धावा जातात। कदाचित मग प्रसिद्ध कृष्णा जो बेंचवर आपण घेतला आहे, राखीव खेळाडूच आहे, तो चांगला पर्याय असेल का? वाय नॉट, त्याला वापरून बघितलं पाहिजे। ते झालं। फलंदाजीबद्दल म्हणाल तर यशस्वी जयस्वाल, तसं बुमराह गोलंदाजीत तसं जयस्वाल फलंदाजीत आहे। त्याने बऱ्यापैकी सातत्याने धावा केल्या, एखाद दुसरे डाव सोडले तर, पण त्याला साथ कोणाची मिळते? दुसरीकडून कधी एकदा राहुल होता, एका मॅचला कोहली खेळला, पण या मॅचला नितीश कुमार एक दुसरा फलंदाजी मजबूत करण्याकरता म्हणून खेळला। ते उद्या आपण इट वॉज अ सरप्राईज पॅकेज अँड इट वॉज अ बोनस। कारण पहिले 6 फलंदाजांपैकी पहिल्या 4 फलंदाजांनी जर का धावा केल्या नाहीत तर 7 आणि 8 किंवा 8 आणि 9 क्रमांकाच्या फलंदाजाकडनं आपण धावांची अपेक्षा ठेवतो। इथेच कळतं आपली फलंदाजी वीक आहे। त्यामुळे अशी अनेक कारणं आहेत। रोहित शर्मा खरं सांगायचं म्हणजे संपलेलं आहे असं बोलू नये, पण एकेकाचा दादा फलंदाज, त्याची फलंदाजी बघणं ही म्हणजे जगातली सर्वात सुंदर गोष्ट होती। मी त्याच्या 5 सेंचुरीज 19च्या वर्ल्ड कपमध्ये लाईव्ह बघितल्यात इंग्लंडमध्ये, आणि खरं सांगतो त्याचा ज्या बॅटला फ्लो असतो तो बघणं म्हणजे, किंवा आत्तापर्यंत त्या सेंट लुसियाला त्याने ज्या 92 मारल्या ऑस्ट्रेलियाला T20 वर्ल्ड कपमध्ये, असा चेंडू नुसता असा प्रेक्षकात जात होता। पण आता कसं जसं वय वाढतं ना तशा हालचाली मंदावतात आणि टेस्ट मॅचमध्ये तुम्हाला पकडायला भरपूर वाव असतो, कारण इथे काही रिस्ट्रिक्शन्स नसतात गोलंदाजीत किंवा फिल्डिंगमध्ये, त्यामुळे तिथे तो कमी पडतो आहे। कोहलीचं पण तेच होतं आहे, हे दोघेही फक्त
यशाचा विचार करून खेळतात. आणि तुम्ही जेव्हा चेंडूच्या मेरिटप्रमाणे खेळत नाही ना, तेव्हा गडबड अशी होते की तुम्ही डोक्यात फक्त मला यशस्वी व्हायचं, मला फेल व्हायचं नाही या विचाराने खेळता. आणि जसं म्हणतो ना आपण भित्यापाठी ब्रह्मराक्षस, तसं फेल व्हायच्या भीतीने खेळताना बरोबर ते फेल होत आहेत वारंवार. कोहली आउटसाईड द ऑफ स्टंप खेळतो आहे, रोहित शर्माचे फटके चुकत आहेत. खरं सांगतो हे दिग्गज लोक आहेत, त्यांनी खूप आनंद दिला आपल्याला, पण आता हे बघणं खरंच वाईट वाटतं आहे. तर ते दोघांना पर्याय काय हा पण आपल्याला शोधायला लागेल. सरफराज खान हा पर्याय होऊ शकत नाही, मी आत्ताच सांगतो ऑस्ट्रेलियामध्ये. त्यामुळे आत्ता हे सिडनी टेस्ट करता आपल्याकडे काय पर्याय आहेत मला वाटत नाही की फारसे बदल होतील. पण एक मला वाटतं आहे की वॉशिंग्टन सुंदर आपण आता प्राईम ऑफ स्पिनर म्हणून आपण खेळतो, कारण अश्विनने निवृत्ती घेतली अचानक. तर मला असं वाटतं की तनुष कोटियनला जर का घेतलं आहे त्याला सरप्राईज पॅकेज म्हणून खेळून बघायला हरकत नाही, कारण तो खरंच एक गुणी अष्टपैलू आहे. अर्थात ऑस्ट्रेलियात खेळणं, पहिली कसोटी खेळणं हे सगळ्या दडपणाचा प्रकार आहे, पण मला असं वाटतं की एक सरप्राईज पॅकेज ऑस्ट्रेलियाला पण असू शकतं. आता आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या जवळपास बाहेर गेलो आहे. मला माहिती आहे काही गणित जमवून आपण अजूनही गाठू शकतो, पण बाहेर गेल्यातच जमवत. आता प्रश्न आहे सिडनी टेस्ट वाचवून ही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कशी राखायची ती, ह्याच्याकरता आपल्याला गरज आहे ती उत्तम फलंदाजीची. कोण करेल? जयस्वाल दरवेळेला करेल का? नसेल तर त्याच्या भोवती कोण खेळेल? म्हणजे रोहित शर्मा, कोहली, राहुल का अजून कोण? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि बुमराला तितक्या तोडीची साथ कोण देईल? म्हणजे यावेळेला तुम्ही बघितलं तर पहिला नवीन चेंडू आकाशदीपला गेल्यावर कदाचित त्यामुळे सिराजने पेटून गोलंदाजी केली आणि 3 विकेट काढल्या दुसऱ्या डावात का माहीत नाही. पण हे सगळं जर तर ज्या गोष्टी होत आहेत, आपल्याला एक शाश्वत फलंदाजी पाहिजे, जे कमीत कमी 2 ते 3 खेळाडू उत्तम आत्ता फॉर्ममध्ये असतील आणि बुमराला साथ देणारे गोलंदाज पाहिजे. आणि सिडनीला अर्थातच फिरकीला मदत असेल, त्यामुळे आपल्याला 2 स्पिनर लागतील. जडेजा तर जवळपास कन्फर्म्ड आहे. वॉशिंग्टन सुंदर का तनुष कोटियन? मी म्हणेन कदाचित तनुष कोटियन एक सरप्राईज पॅकेज होऊ शकेल. आता झालं आहे ते वाईट झालं आहे, वर्षाची अखेर तर आपण पराभवात केली आहे. अशीच आशा करूया सिडनीला आपण नवीन वर्षाची सुरुवात एका विजयातनं करूया. पण आज जे झालं आहे ते अक्षरशः हाराकिरीने आपण पराभव स्वीकारला, त्यामुळे जास्ती वाईट वाटतं आहे. पण क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना, यू हॅव टू मूव्ह ऑन. त्यामुळे आता पुढच्या टेस्टकडे आपण बघूया. परत भेटूया माझ्या चॅनलवर क्रिकेट कुझिन कारवा. बघत राहा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.